जिथं मन प्रसन्न होतं तिथं अध्यात्म चालू होतं. अध्यात्म इज इक्वल टू मन प्रसन्न करणे. सिम्पल. बस ही सोपी व्याख्या आहे. माझं म्हणणं काय माहिती का, नास्तिक आस्तिकमध्ये ज्यावेळी शिराल ना तुम्ही, त्यावेळेला मग मी माझ्या आई वडिलांवर प्रेम करतो, माझी त्यांच्यावर श्रद्धा आहे, म्हणजे मी आस्तिकच आहे. मी नास्तिक कसा? नमस्कार, मी शंतनू वेल्हाळ. स्वरसाज स्टुडिओज निर्मित पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या आपल्या एपिसोडचा विषय आहे अध्यात्म, स्पिरिच्युअलिटी. तर मुळात अध्यात्म म्हटल्यानंतर बरेच जणांना असं वाटतं की फार किचकट, बोरिंग वगैरे असा विषय, किंवा जाणून घ्यायचं असेल त्याबद्दल तर डीप जावं लागतं खूप. तर खरंच तसं आहे का? अध्यात्माचं महत्त्व आणि त्याचा आपल्याला कसा उपयोग होतो, याबाबतीत आपल्या आजच्या सगळ्या गप्पा असणार आहेत. तर याचसाठी आपल्यासोबत आज उपस्थित आहेत श्री धवल आपटे सर. तुमचं मनपूर्वक स्वागत शोमध्ये. थँक्यू. नमस्कार. त्यांची अगदी थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर ते एक स्पिरिच्युअल कन्सल्टंट आहेत. आता भरपूर जणांना ही गोष्ट माहिती नसेल, पण ते सांगतीलच आता तो काय प्रकार आहे नक्की. आणि सोबतच अध्यात्माचा त्यांचा भरपूर अभ्यास देखील आहे. तर आपण गप्पांना सुरुवात करूयात सर. येस, नक्की. अगदीच बेसिकली विचारायचं झालं तर अध्यात्म म्हणजे काय? म्हणजे अशा कॉन्सेप्टची काहीतरी एक व्याख्या असते असं म्हटलं जातं. तर खरंच तशी व्याख्या आहे का त्याला ओपन एंडेड आहेत गोष्टी? बेसिकली काय आलंय, अध्यात्म या गोष्टीबद्दल एक विनाकारण खूप जडपणा निर्माण केला गेलाय काही लोकांकडून. बरोबर. खरं पाहिलं तर आपलं अध्यात्म खूप सोपं आहे. दररोजच्या अख्ख्या जीवनामध्ये आपण अध्यात्म हे वापरतच असतो. जसं की एक उदाहरण सांगायचं तर, की आपल्याला कायम सांगितलेलं आहे की सकाळी उठल्यानंतर सूर्याला नमस्कार करा आणि दिवस चालू करा. बरोबर. सूर्य ही शेवट एनर्जी आहे, आणि आपण ज्यावेळी उठतो सकाळी आणि सूर्याकडे बघून आपण नमस्कार करतो, त्यावेळी ऑटोमॅटिकली सायकोलॉजिकली आपल्याला छान वाटतं आधी. बरोबर. आणि जिथं मन प्रसन्न होतं तिथं अध्यात्म चालू होतं. अध्यात्म इज इक्वल टू मन प्रसन्न करणे. सिम्पल. बस ही सोपी व्याख्या आहे. त्याला खूप लोकांनी जड करून ठेवलंय. म्हणजे जसं की इतके तास हे केलंच पाहिजे, तितके तास ते वाचलंच पाहिजे. मेडिटेशन वगैरे. मेडिटेशन सुद्धा जर आपण विषय घेतला, मी 4.5 वर्ष मागचा काही मेडिटेशनवरती अभ्यास करतोय. बरं. जी 7 चक्र आहेत शरीरातली, त्याच्यावरती अभ्यास करतोय. ओके. मी अभ्यास का म्हणतो? कारण हे क्षेत्र असं आहे ना की ज्याचा अभ्यासच होऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णतः प्रवीण झाला तसं होत नाही. बरोबर. प्रावीण्य मिळत नाही, कारण ह्यामध्ये दररोज जितकं खोल जाऊ तितकं नवीन नवीन काय काही कंटिन्युअस प्रोसेस म्हणता येईल. कंटिन्युअस प्रोसेस आणि डेव्हलपिंग प्रोसेस आहे ती. ओके. सो मला असं म्हणायचं ना की नॉर्मल आयुष्यात जर बघितलं तर मेडिटेशन हे फक्त 21 मिनिटं पुरतं. बरं. मी ज्यावेळी हा स्टडी चालू केला त्यावेळी मी असा विचार केला की प्रत्येक चक्राला 3 मिनिटं दिली मी. आता गंमत अशी आहे ना की नवीन जी जनरेशन आहे ते म्हणतात हे चक्र बिक्र एवढ्या भानगडी कुणी करायच्या. बरोबर. सो त्या प्रोसेसला मी सिम्पल एका मेथडमध्ये आणलं की तुम्ही फक्त 21 मिनिटं डोळे मिटून बसा, आणि डोळे मिटून फक्त तुम्ही दिवसभर काय करताय किंवा आयुष्यात पाठीमागं काय केलंय ह्या गोष्टींचा विचार करा. बरं. आणि एक गोष्ट सांगू का, मेडिटेशन लोक म्हणतात की तुम्ही मेडिटेशन शिकवता का? तर मेडिटेशन ही शिकवायची गोष्टच नाहीये. बेसिकली तुम्ही ध्यान करायला बसलात, फक्त डोळे मिटलेत ना, ऑटोमॅटिकली जी थॉट प्रोसेस चालू होती दॅट इज मेडिटेशन. ओके. बरं. स्वाध्याय तो सेल्फ स्टडी आहे, म्हणजे स्वतःला वाचायची गोष्ट आहे ती. ओके. काय होतं, बरेचदा आपण काही ठिकाणी ऐकतो की जसं की मी मेडिटेट करून मग मी ते अमुक गुरु आहेत ते हवेत उडाले, इकडं उडाले. माझं म्हणजे नॉर्मल लाईफमध्ये याची तुम्हाला काय गरज आहे? बरोबर. तुम्हाला कशाला हवेत उडायचंय? गरजच नाहीये ना त्या गोष्टीची. बरोबर. मेडिटेशनचा एक फॉर्मॅट विचार केला तर मला शांतता पाहिजे, हेच मेडिटेशनचा उद्दिष्ट आहे. बरोबर. मग ते मिळवण्याकरता मी बरेचदा उदाहरण देतो लोकांना की लोक मला विचारतात की मेडिटेशन म्हणजे काय. त्यावेळी मी त्यांना विचारतो तुम्हाला काय आवडतं करायला? सो कुणी म्हणतं ड्रायव्हिंग आवडतं, कुणी म्हणतं गायला आवडतं, कुणी म्हणतं स्वयंपाक आवडतो. याच्या पुढे जाऊन सांगतो आता मला स्वतःला इस्त्री करायला आवडते. बर. हे माझ्यासाठी मेडिटेशन आहे. मी अर्धा तास इस्त्री केली, मला शांतता मिळते. त्याचं रिझन काय सांगतो. तुम्ही म्हणाल आता इस्त्री आणि मेडिटेशन एक चुरगळलेला कपडा आहे ज्याला मी थोडीशी मेहनत घेऊन अगदी छान प्लेन साफसुथरा घडी घातलेला करतो. ते केल्यानंतर मला जो आनंद मिळतो तेही मेडिटेशन आहे. तुम्हाला ज्या कृतीतून आनंद मिळतो ते मेडिटेशन आहे. ओके. कारण बेसिक मेडिटेशन कन्सेप्ट काय ही लोकांनी लक्षात घेतलेली नाहीये. एक उदाहरण आता सांगतो तुम्हाला.
माझ्याकडं बरेचदा लोक भेटायला येतात, त्यावेळी त्यांचा प्रश्न असतो की आम्ही खूप स्ट्रेसफुल आयुष्य जगतोय किंवा आम्हाला समजतच नाहीये की आम्ही कुठं चाललोय. बरोबर. त्यांना मी कायम सांगतो, फक्त 21 मिनिटं डोळे मिटून बसा तुम्ही. आणि असं नाहीये की पहिल्याच दिवशी तुम्ही 21 मिनिटं बसाल. कदाचित 5 मिनिटांत अस्थिरता. तर त्याच्यात एक प्रश्न येतो कायम की आमच्या डोक्यात विचार खूप येतात, तर ते विचार अडवायचे नाहीच आहेत. ही नॅचरल प्रोसेस आहे. तुम्ही ज्यावेळी ध्यानाला बसता, जे विचार येतात येऊन द्या. त्या विचार येणाऱ्या गोष्टींवरती विचार करा, तुम्ही अॅनालाइज करा की माझं काय चुकतंय किंवा मला ह्या गोष्टी का आठवत आहेत. बरेचदा असं होतं की मेडिटेशन करताना फिअर फॅक्टर जे असतात ते येतात समोर आणि लोक डोळे उघडतात. सो तेच तर मेन आहे ना, की ती जी भीती आहे ती घालवायची आपल्याला. बरोबर. सो तिला फेस करणं गरजेचं आहे. ओके. सेल्फ कंट्रोलचा मुद्दा आहे का याच्यामध्ये? खूप मुद्दा याच्यात. आणि लोकांना असं वाटतं की मी मेडिटेट करायला बसल्यावर, बरेचदा असं पण लोक विचारतात, मेडिटेशन करायला बसल्यानंतर आम्हाला रडायला येतं, मग आम्हाला कळत नाही काय होतंय. तर त्याच्यामध्ये बेसिकली असं आहे ना की तुमच्या आतला कचरा साफ करायचंच काम मेडिटेशन करतं. सो रडायला येते तर रडा ना तुम्ही. अडवलंय कुणी? माझं म्हणणं आहे की देवानी जे भाव दिलेत, ओरडणं, रडणं, हसणं, ह्या सगळ्या गोष्टी का दिल्या असतील? तर हा मेंटल स्ट्रेस बस्टिंगचा प्रकार आहे. ओके. हे सगळे भाव त्याच्यासाठी आहेत. आता एक उदाहरण म्हणून सांगतो. बरेचदा असं होतं की तुम्ही मॅच जिंकता, मॅच जिंकल्यानंतर काय करता तुम्ही? जोरात हात वर करून ये हा प्रकार असतो. हात वरच का करता तुम्ही? हात खाली करून का नाही ये करत? ह्याच्या मागं कारण आहे. जे मी 7 चक्रांचं मगाशी म्हटलं तुम्हाला, तर त्याच्यामध्ये ज्यावेळी पॉझिटिव्ह एनर्जी ऊर्ध्वमुखी म्हणजे वर अपवर्ड जाते, तेव्हा ती चक्र संतुलित झालेली असतात आणि एक उत्साह निर्माण झालेला असतो. वाद्य वाजायला लागल्यानंतर तुम्ही हात वर करूनच गणपतीत का नाचता? हात कडेला करून, साईड किंवा खाली करून का नाही नाचत? त्यावेळेला एनर्जी तुमची वरती जाते. त्यामुळे ऑटोमॅटिक तुमचे हात वर झालेले असतात. अच्छा. हा नॉर्मल गोष्टी आहे त्याच्याशी रिलेटेड आहे म्हणजे त्याच्याशी. हो, पण चक्रशास्त्र इतकं सोपं नाहीये की ते असं म्हणजे 5 मिनिटात आपण सांगितलं कळलं ते. बरोबर. त्याला प्रत्येक चक्राला शरीरातल्या गुणधर्म आहेत. त्या गुणधर्मात त्याला बीज मंत्र आहेत, त्याला एक म्युझिक थेरपी आहे, व्हायब्रेशन थेरपी आहे, त्याचा पण एक अभ्यास आहे, म्हणजे पूर्ण अभ्यास आहे त्याचा. सो हे ह्या गोष्टींमध्ये शिरण्यापेक्षा आणि त्यातनं गुंता निर्माण करण्यापेक्षा, कारण माझ्याकडे आता बरेच लोक असे भेटायला येतात की कुठंतरी त्यांनी अर्धवट शिकून चालू केलंय काहीतरी आणि नंतर त्याचं काय म्हणा चेंज पर्यावसन जे झाले ते त्यांचं सायकोलॉजिकल डिप्रेशनमध्ये झाले. त्याचं रिझन असं आहे ना की एखादी मेडिटेशनची गोष्ट चालू करताना एक्सपेक्टेशन शिवाय करा फर्स्ट थिंग. कारण तुम्ही ज्यावेळी स्वतःकडनं एक्सपेक्ट करायला लागता त्यावेळी ऑटोमॅटिकली तुम्ही तुमच्या नैराश्याला सुरुवात करता. कारण आपण त्याचं उदाहरण ऐकलेलं असतं की मला 2 दिवसामध्ये असं दिसलं तसं. ह्यात पडायचंच नाहीये. मेडिटेशन इज इक्वल टू माझं समाधान. संपलं. दररोजची 21 मिनिटं द्या. कुठल्याही देवाचं नाव घ्या. लोक विचारतात मग माझी देवता कुठली, माझं मी कोणाचं नाव घेऊ? काहीच गरज नाही या गोष्टीची. काही नाव नाही घेतलं, डोळे मिटून बसलात तरी चालेल. हा, म्हणजे ह्याच पॉईंटवर मला खरं तर यायचं होतं. तुम्ही बरं झालं काढलात तो पॉईंट, की धर्माशी जोडलं जातं अध्यात्माला किंवा पंथाशी जोडलं जातं. तर खरंच त्याचा संबंध आहे का? कारण की मग याच्यामध्ये असं एक होतं की आम्हाला जर अध्यात्माकडे जायचं असेल तर आणि आमचा धर्म वेगळा असेल किंवा धर्मावर फारसा काही विचार केलेला नसेल किंवा विश्वास नसेल असा एक मुद्दा असतो, तर त्याचा काही संबंध आहे का तसा? नाही. म्हणून तर मी पहिल्यांदा सांगितलं की तुम्हाला आवडणारी गोष्ट जी तुम्ही करता दॅट इज मेडिटेशन. आणि त्याचा अध्यात्माशी संबंध आहे. धर्माशी संबंध जोडायला गेलो तर त्याचं पण उदाहरण सांगतो. प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने याला मार्ग दिलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे धर्मात जाण्यापेक्षा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ना ते बसायची पद्धत, तुम्हाला एक शिस्त लागावी म्हणून धर्मामध्ये त्या गोष्टींना मापदंड टाकलेले आहेत. उदाहरणार्थ आता काही लोक मला विचारतात की आम्ही ओम कसं म्हणू, आमच्यात ओम म्हणत नाहीत. तर म्हणलं ओम म्हणजे काय करता तुम्ही? एक साऊंड क्रिएट करता, व्हायब्रेशन किंवा साऊंड येतो एक प्रकारचा, ज्याच्यामुळे व्हायब्रेशन डेव्हलप होतात. तुम्ही ओम न म्हणता ओमच्या जागेवर तसा आवाज काढून दुसरं काही वर्ड म्हणा ना तुम्ही. वर्ड म्हणजे वर्ड नाही म्हणते मी. थोडक्यात काही जण आता ओम म्हणत नाहीयेत तर तुम्ही व्हायब्रेशन्स करा. बरोबर. हळूहळू तुम्हाला ऑटोमॅटिक उपयोगी येतं ते. आणि मी जसं म्हटलं जसं की धर्माशी जोडायचा संबंध काय, तर त्याला एक चाकोरीबद्धपणे, शिस्तबद्धपणे ते व्हावं म्हणून डिसिप्लिन करता, पण ते धर्माशी संबंधित नाहीये. अच्छा. धर्म वेगळा आहे, मेडिटेशन टोटल वेगळं आहे. अच्छा. समजा मी काही न करता, काही न म्हणता जरी ध्यान लावून बसलो, नुसता डोळे मिटून बसलो तरी सुद्धा
माझं मेडिटेशन होतं. बरोबर. मेडिटेशन हा एक ब्रेक आहे थोडक्यात, की दिवसभराचं जे काही धावपळ होती आपली त्यातनं एक 21 मिनिटं मी स्वतःसाठी काढली आहेत, ती मेडिटेशन आहे. ओके. हे त्याचं रिझन आहे. आणि हा महत्वाचा फॅक्टर आहे का अध्यात्मामध्ये मेडिटेशन? सगळ्यात महत्वाचं आहे. कारण त्याचं कारण काय माहितीये का, आता एक उदाहरण सांगतो. मध्यंतरी मी एक कार्यक्रम म्हणण्यापेक्षा की एक मेडिटेशनचा सेमिनार घेतला होता, ज्याच्यामध्ये मी मेडिटेशन आणि सायकोलॉजिस्ट, माझ्याबरोबर सायकोलॉजिस्ट होते. ओके. सो आम्ही त्यातले पॉईंट्स काढले होते की सायकोलॉजीमध्ये तुम्ही कशाला काय म्हणताय, मेडिटेशनमध्ये त्याला नाव काय. उदाहरण जर द्यायचं झालं तर आता माइंडफुलनेस म्हणतात, तर त्याला मेडिटेशनमध्ये स्वाध्याय म्हटलेलं आहे, स्वअध्ययन. डिकोड केल्यावर बस इकडं फक्त मांडणी आहे त्याची, इकडची मांडणी आहे ती लोक धर्माशी जोडायला जातात, त्यामुळे गडबड होते. एक उदाहरण देतो. आता समजा जर काही लोक मला म्हणतात की अध्यात्मामध्ये सायकोलॉजीचा विचारच कधी केला गेला नाही, तर ते अत्यंत चूक आहे. अध्यात्मामध्ये प्रचंड सायकोलॉजीचा विचार करूनच अध्यात्म मांडलेलं आहे, किंवा ज्या थेरपी मांडल्या, थेरीज मांडल्या त्या तशाच आहेत. उदाहरणार्थ एक साधं उदाहरण, समर्थ रामदास स्वामींनी तनाचे किंवा धनाचे श्लोक का नाही लिहिले, मनाचेच का लिहिले? त्याचं कारण आहे त्यांनी मनाला काय कंट्रोल करायचं हे सांगितलंय त्याच्यात. बरोबर. सो लोकांना असं वाटतं की अध्यात्मामध्ये सायकोलॉजीचा विचार केलेला नाहीये, तर तसं अजिबात नाहीये. एक साधी गोष्ट अजून सांगतो तुम्हाला. ज्यावेळेला आता समजा संध्याकाळी आपण बघतो घरामध्ये शुभंकरोती म्हटलं जातं, ह्याच्यामध्ये सुद्धा काय मेथड येते की सगळ्यांनी एकत्र येऊन एकत्र पॉझिटिव्ह एनर्जी डेव्हलप करणं. बरोबर. आणि सायकोलॉजिकली सगळ्यांना त्यामुळे आनंद मिळतो. राईट. ह्यातनं म्हणजे अंतिम सत्य काय की आनंद मिळवणं. बरोबर. माझं मन चांगलं आहे तर सगळं चांगलं आहे. तर ह्या पद्धतीनं अध्यात्म जातं. बरेचदा त्याला जड केलं जातं, कारण त्याचं रिझन काय, जड करणारं दुसरं कोणी नाहीये, तर काही लोक विनाकारण त्याला अजून काय म्हणूया त्याला की सजवतात फार. बरोबर. गरज नाहीये. मला एकाने विचारलं की समजा म्हणजे खूप गर्दीच्या ठिकाणी मी राहतोय, तर मला हिमालयातच जाऊन साधना केली पाहिजे का? काही गरज नाहीये. बरोबर. हिमालय हा एकांत आहे. राईट. तिथं अजून तरी बाकी गोष्टी तिथं मानवनिर्मित जास्त आलेल्या नाहीये. बरोबर. तिथं शांतता मिळते. आता नादानुसंधान ज्याला म्हणतात, तर ती एक थेरपीमध्ये किंवा मेथड आहे ती. मी गर्दीच्या ठिकाणी असलो, त्या गर्दीच्या ठिकाणी सुद्धा मी एक आवाज निवडायचा आहे, आणि त्या आवाजावर मी जर कॉन्सन्ट्रेट केलं तर तुमच्या लक्षात येईल ऑटोमॅटिकली बाकीचे सगळे आवाज तुम्हाला ऐकवायचे बंद होतात. कॉन्सन्ट्रेशनचा मुद्दा आहे फक्त. हेच आहे ते. ग्रेट. याच्यामध्ये आता तुम्ही मार्गांबद्दल बोललात की अध्यात्माकडे जाणारे मार्ग, तर हे नेमके कोणकोणते? म्हणजे एक प्रश्न पडतो की तिथपर्यंत पोचायचं कसं? बेसिकली अध्यात्माकडे जाणारे मार्ग म्हणजे त्याला आपण थोडंसं वर्गीकरण करू त्याचं. अच्छा. अध्यात्म आणि मेडिटेशन परत एकदा वेगळं करायला लागेल. बरं. त्याच्यामध्ये काय आहे की मी ज्यावेळी देवळात जातो, तर देवळात गेल्यानंतर मी बसतो तिथं किंवा देवाला नमस्कार करून काहीतरी सांगतो त्याला, तर मी ते आध्यात्मिक म्हणून गेलोय का मी देवाकडे मागायला गेलोय? दॅट इज प्रॉपर गिव्ह अँड टेक. बरोबर. की तुम्ही देवाला काहीतरी मागताय आणि त्याकडनं आशीर्वाद मिळावा ही अपेक्षा आहे. बट मी मेडिटेशन ज्यावेळेला करतो ना, त्यावेळी मी कुठल्याच भावनेनी बसत नाही. मी देवासमोर जातो, बसतो का, तर एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे, तिथलं वातावरण पॉझिटिव्ह आहे, ज्यांनी माझं ध्यान चांगलं होईल, मनाला शांतता मिळेल. ऑराचा मुद्दा आहे का इथे? ऑरा हा टोटल वेगळा भाग आहे. ओके. त्यातही ऑराचा पण हा वेगळा सेक्शन आहे. ऑरा मीन्स काय माहितीये का, ते पण सांगतो तुम्हाला. समजा एखादा माणूस आल्यानंतर तुम्हाला वाटतं की अरे हा काय मस्त माणूस आहे, ह्याच्याशी बोलावं, गप्पा माराव्यात, आणि तेच एखादा माणूस आल्यानंतर असं होतं की अरे कशाला आलाय हा ऑरा आहे. ओके. काय होतं त्याच्यात, मग ऑराचे रंग किती, मग ते रंगाचा अर्थ काय, हे काय, ह्याच्यात शिरायची गरज नाहीये. ज्यांना पूर्णतः अध्यात्मात जायचंय त्यांनी ह्या गोष्टींमध्ये शिरावं. मी तर म्हणतो त्यांनीही शिरू नये. हा एंड गोल काय तुमचा की शांतता, मी शांत होणं गरजेचं आहे. बरोबर. ऑरा वगैरे आता हे बरेचदा मी बघतो ऑरा चेक करणारी लोक आहेत वगैरे. ठीक आहे, माझा ऑरा काय कळला, त्याच्या पुढं काय, तिथेच त्यांनी ते फॉलो नाही केलं तुम्ही सांगितलेलं, त्यांचा ऑरा कळाला, तुम्ही त्यांना गाईड पण केलं, पण त्यांनीच जर ते फॉलो केलं नाही लोकांनी, तर तुम्ही एवढा अभ्यास करून त्यांचा उपयोगच नाहीये. म्हणजे मला पहिल्यांदा त्याची मेंटल स्टेट जी आहे ती सुधारायची गरज आहे. त्याच्याकरता त्यांनी स्वतः ठरवलं पाहिजे की मला बसायचं 21 मिनिटं, 5 मिनिटं बसा, 7 मिनिटं बसा. नॉट नेसेसरी की तुम्ही 2-2 तास, 4-4 तास. काही वेळेला मला लोक सांगतात ना की मी 6 तास मेडिटेशन करतो. काय गरज आहे? उद्या सकाळी उठून तुला कॉम्प्युटर समोर बसायचं. बरोबर. 6 तास रात्री जागून त्यापेक्षा चांगली झोप घे. बरोबर. रात्री झोपायच्या आधी 21 मिनिटं बस, ध्यान कर, छान होतं. जेवढं गरजेचं आहे तेवढंच करणं याच्यामध्ये. बेसिकली तुम्ही पाणी किती पिता, जेवढी तहान आहे तेवढंच पिता. बरोबर.
अध्यात्मात सुद्धा मेडिटेशनमध्ये सुद्धा तुम्हाला कळतं की आता ह्या पॉईंट नंतर मला नाही बसायचं, कारण माझं शांतता मिळालेली हळूहळू माझी म्हणजे अशांततेकडे कन्वर्ट व्हायला लागली. तिथं उठायला पाहिजे माणसाने. ओके, कुठे थांबावं हे पण कळलं पाहिजे, आणि ते ऑटोमॅटिक स्वतःला कळतं की कारण तुमच्या आतमध्ये काय चाललंय हा पुढचा माणूस नाही सांगू शकत. बरोबर, हे मेन आहे त्याच्यामध्ये. नाही, आता ताण तणाव आणि स्ट्रेसचा मुद्दा तुम्ही मगाशी मांडला की बरेचदा असं होतं की धकाधकीचं जीवन आणि ते आजच्या सगळ्या रश लाईफ मध्ये म्हणून आपण तर अध्यात्माकडे जाऊ पाहतायत लोक किंवा त्यांना जायचंय. तर याचा उपयोग कसा होतो? म्हणजे तुम्ही मेडिटेशनचं तर सांगितलंच, बट ॲज ऑफ होल अध्यात्माचा उपयोग कसा होतो? बेसिकली काय, परत फिरून तिथंच येणार आहे की सायकोलॉजी आणि अध्यात्म हे जोडलेले आहेत. ओके, ज्या वेळेला मी संध्याकाळी एखादं काही देवाचं म्हणतो किंवा सकाळी उठल्या देवाचं म्हणतो किंवा मी एक थोडा वेळ देवाची पूजा करतो, माझं असं म्हणणं आहे ना, तुम्ही देवाची पूजा करताना तर ती स्वतःसाठी करता. देवाला फुलं वाहिली काय नाही वाहिली काय, देवाला स्वतःला फरक नाही पडत त्याचा. ओके, मला छान वाटतं की देव मी छान पुसलेत, धुतलेत, आंघोळ घातली, त्यांना गंध लावले, फुलं वाहिली, दिवा लागला तिथं. बरोबर. आता दिवा सुद्धा लावतो आपण, ज्यावेळी सकाळी तुपाचा दिवा लावतो, त्याच्यावर सुद्धा तुम्ही जर त्या वातीवरती कॉन्सन्ट्रेट केलं, ज्याला त्राटक म्हणतो आपण, तरी सुद्धा तुम्हाला शांतता मिळते त्याच्यामध्ये. तोही सब्जेक्ट परत एका वातीवरनं त्राटक हा सब्जेक्ट खूप खोल आहे. बरोबर, ठीक आहे. सो एकाग्रता फायनल त्याचं कन्क्लूड करताना काय होतं की एकाग्रता होती तुमची, तुमची स्मरणशक्ती वाढते, म्हणून तुम्ही ती पूजा करताना त्या गोष्टी आहेत महत्वाच्या. ओके, म्हणून मी म्हणतो की स्ट्रेस मॅनेजमेंट जी म्हटलात तुम्ही, त्याच्यामध्ये ह्या एक काय म्हणूया की घटक आहेत हे, की मी देवाची पूजा केली म्हटलं. आता त्यात सुद्धा परत प्रॉब्लेम सांगतो काय, नुसते फायदे नाही सांगणार मी. समजा एक कोणीतरी गुरु आहेत आपले किंवा कोणीतरी मार्गदर्शक आहेत म्हणू आपण, त्यांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही दररोज ही पोथी वाचा, तुम्हाला याचा फायदा होईल. ठीक आहे. ज्या वेळेला मी पोथी वाचायला बसतो माझ्या अडचणींसाठी, त्यावेळेला त्या पोथीचं आणि माझं मिळून काय काम होतं की त्यातले जे उच्चार आहेत ते उच्चार मला न्यूट्रल करत असतात, आणि मी बसतानाच ठरवतो की हे वाचल्यानंतर माझं चांगलं होणार आहे. बरोबर. मग ह्याचा संदर्भ कुठं जातो? लॉ ऑफ अट्रॅक्शनकडे जातो, जी थेअरी सांगितली जाते. बरोबर. तसं बरेचदा मी लॉ ऑफ डिस्ट्रॅक्शनची पण थेअरी सांगतो. बरं. म्हणजे एखादं काम तुमचं खूप मागं लागूनही होत नाही ना, तर तुम्ही त्या कामातनं थोडा ब्रेक घ्या, सोडून द्या ते काम. ऑटोमॅटिकली अशी परिस्थिती निर्माण होते की ती कामं होत जातात. कारण एक पॉईंट आलेला असतो की जिथं तुम्ही खूप तणावात येता त्या कामाबद्दल, थोडा मेंदूला शांतता दिली तर तुम्हाला सुचतं हे काम मी कसं करायला पाहिजे. सो ही पण एक मेथड आहे. ओके. आणि संध्याकाळी मुलांना जे देवाचं म्हणायला बसवतात त्याच्या मागे 2 कारणं आहेत, ती सांगतो मी तुम्हाला. म्हणजे हा माझा अभ्यास आहे, ह्यात अजून सुद्धा काही गोष्टी असू शकतात. एक तर त्यांना एक शिस्त लागते, संध्याकाळी एकत्र येऊन एकत्रित बसायची, त्यानंतर उच्चारण सुधारतात त्यांची देवाचं त्या म्हणण्याने. दुसरी गोष्ट, त्यांना पण फ्रेश म्हणजे सायकोलॉजिकली चांगलं वाटतं. आणि पूर्वीच्या काळी काय होतं की दिवे नसायचे, संध्याकाळी दिवे लागणी म्हणायचो आपण. त्यावेळेला कुठं मुलं बाहेर अंधारात खेळत असतील, काही चावलं काही झालं तर ती मुलं ते त्रासदायक होतं. सो सगळी मुलं ठराविक अंधार पडताना घरात दिवे लागणीला आली की आईच्या डोळ्यासमोर असायची. हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. बरोबर. सो आपण अध्यात्मशास्त्र म्हटलं नसतं, शास्त्र शब्द आला याचा अर्थ तिथे या सगळ्या गोष्टींचा विषय प्रोसेस म्हणता येईल, प्रोसेस आहे पूर्ण. डेफिनेटली. सो ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये, किंवा झोपायच्या आधी देवाचं म्हणा सांगतात, कारण ऑटोमॅटिकली देवाचं म्हटल्याने मन शांत होतं, झोप पॉझिटिव्हली कुठेतरी आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो थोडक्यात. आता तुम्ही सायन्सचा मुद्दा काढला, लॉज वगैरे तुम्ही रिझनिंग देता, तर असं म्हटलं जातं की जिथे विज्ञान संपतं तिथून अध्यात्म सुरू होतं. बरोबर. म्हणजे इफ सायन्स इज अ व्हेकल देन स्पिरिच्युअलिटी ड्राइव्हज इट. तर याच्याकडे कसं बघता? कारण की हे इंटरेस्टिंग वाटतं, बट ॲट द सेम टाइम लोकांना असं म्हटल्यावर वाटतं की अरे कुठेतरी सायन्सला विरोध होतोय का त्याला, तर असं आहे का? नाही, बेसिकली अध्यात्म सायन्सशिवाय चालतच नाही. बरं. हां, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ओके. कारण एखादी प्रोसेस, जसं मी म्हणतो की 2+2 केल्यानंतर मी 4 म्हणतो, ठीक आहे, ही ठोस पद्धती आहे. अध्यात्मात थोडासा कंटेंट वेगळा काय येतो की मी एक मेथड सांगितली आहे ज्या ध्यानात जायची किंवा समाधीत जायची. आपण त्याला यम नियम आसन प्राणायाम सगळे ह्या अशा 7 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ही प्रोसेस सांगितलेली आहे की हे तुम्ही ट्रूली फॉलो केलं तर तुम्ही या एका रिझल्ट पर्यंत पोहोचता. बरोबर. सो फॉर्म्युलायझेशन जसं केलं जातं त्याच्यामध्ये जर मी प्रॉपर सगळे घटक मिक्स नाही केले केमिकल्सचे तर त्याचा रिझल्ट येणार नाहीये. बरोबर. मग त्यात दोष कोणाचा आहे? केमिकल्सचा दोष आहे का माझा दोष आहे? म्हणजे सायन्स प्रत्येक गोष्टीला आहे. त्यामुळे ही मेथड फॉलो केली मी तर माझ्या शरीरातले जे काही घटक आहेत ते ज्यावेळी उत्साहित होतात किंवा त्याची
न्यूट्रल केले जातात, त्याच्यासाठी ही बरोबर. प्रोसेस सांगितलेली आहे. ओके. कारण साधी गोष्ट आहे, इडा पिंगला ह्या नाड्या आहेत आपल्या ह्याच्यामध्ये, ब्रह्मरंध्र आहेत, ही गोष्टी आहेत, त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी डेव्हलप होत असतात. बरोबर. मी लोकांना म्हणतो की इंट्युशनल पॉवर वगैरे ह्या गोष्टी आपण ऐकतो कायम, तर ते एखाद्याला आहे, ते जन्मतः असू शकतं, पण जर तुम्हाला ते मिळवायचंय तर तुम्हाला तेवढा अभ्यास केला पाहिजे. बरोबर. म्हणजे याचा अर्थ की कुणालाच मिळणार नाही असं नाहीये. तुम्ही तेवढा वेळ दिलात त्या गोष्टीला, तेवढा अभ्यास केलात त्या गोष्टीवरती, प्रॅक्टिस केलीत, सातत्य फार महत्वाचं आहे ह्याच्यात, कन्सिस्टन्सी. म्हणजे आता थोडक्यात सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी गो हँड इन हँड असं म्हणायला हरकत नाही. जातेच. कारण व्हायब्रेशन थेरपी, काही उपकरणं अशी आहेत ज्याच्यावरती व्हायब्रेशन्स चेक केली गेली आहेत. व्हायब्रेशन प्रत्येकाच्यातली वेगवेगळी आढळतात. म्हणजे याचा अर्थ व्हायब्रेशन्स आहेत. बरोबर. नाही असं नाही. आणि साधी गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो, मूलाधार चक्र आहे आता, तर मूलाधार चक्र जे आहे ते कशाचं प्रतीक आहे, तर ते स्थिरतेचं प्रतीक आहे. बरोबर आहे. अजून बऱ्याच गोष्टी त्यात जोडलेल्या आहेत. मग लम हे अक्षर त्याचं दिलेलं आहे. तर मी जर दररोज फक्त काही वेळ 3 मिनिटं फक्त ओम लम हे उच्चारण केलं ना, तरी सुद्धा माझी मूलाधार चक्राची स्थिरता वाढत जाते. मग ह्याच्या मागं सायन्स काय, तर हे जे उच्चारण होतं, त्याची जी व्हायब्रेशन्स डेव्हलप होत आहेत, त्यांनी त्या गोष्टींना सहकार्य मिळत असतं, स्थिरता मिळत असते. मी म्हटलं ना तुम्हाला की हा विषय असा थोडक्यात मांडण्याचे विषय नाहीये, त्याला बरोबर खूप म्हणजे खोल शास्त्र आहे. पण एक आहे की अध्यात्म आणि सायन्स एकत्र चालतं. ओके. बाकी तुम्ही ज्या गोष्टी बघता त्या मी कधीच लोकांना सांगतो की ह्या फॉलो करू नका. बरोबर. की जे काही उपाय सांगितले जातात किंवा काही ज्या गोष्टी केल्या जातात, नाही, मुळात हे मिसकन्सेप्शन्स आहेत खूप, की बाबा सायन्स आणि याचा फार संबंध नाही किंवा ते विरोधात येत वगैरे वगैरे, म्हणून तो विचारला प्रश्न. आम्ही आता काही गोष्टींवर अभ्यास करतोय, म्हणजे मी ते इन फ्युचर कधी तुम्ही आपलं परत एकदा हे जर सेशन झालं तर त्यावेळेला सायंटिफिकली, म्हणजे सायंटिस्ट आणि मी असं काम करतोय ह्या गोष्टीवरती. म्हणजे फिजिक्सचे जे कोणी लोक आहेत जाणकार, त्यांच्यावर मी बरेचदा बसतोय, बोलतोय. कारण मला उत्तर स्वतःला, मी पण प्रॅक्टिकल तेवढाच आहे. मी अध्यात्मात यायच्या आधी मी प्रत्येक वेळेला अध्यात्माकडे प्रॅक्टिकली बघितलंय. किंवा आज पण मला काही अनुभूती आल्या तर मी त्याचे ठोकताळे लावतो, लगेच मी सांगत नाही की मला ही अनुभूती आली. आणि अनुभूती सांगायची गरजही नसते. बरेचदा तुम्ही म्हणताय ना, जे मुलं, तरुण पिढी शिकायला जातीये पण ते फसतायत, त्याचं कारण काय माहितीये का, की डायरेक्ट जर मी जन्म घेतला, मला थोडंसं अक्षर बोलायला यायला लागली आहेत आणि मी डायरेक्ट उचललं तुम्हाला 10वीत सांगितलं आता पास होतो, तुम्ही व्हाल का पास? नाही. त्याला स्टेजेस आहेत, त्या स्टेजेस फॉलो केल्या पाहिजेत, स्टेप बाय स्टेप. बरेचदा मी आता बघतो, मुलं ज्याही ध्यानाचं सुरुवात करतात ते लगेच सांगायला लागतात की मला असं दिसलं, मग हा रंग दिसला, तो रंग दिसला. हे कशामुळे माहितीये का, की आपल्याकडे जे सोर्सेस आहेत आता ऐकायचे, बघायचे, सोशल मीडिया आहे, त्याच्यावरती बऱ्याच लोकांचे अनुभव ते ऐकत असतात. मग ते ऐकले की त्यांच्या डोक्यात ते बसलेलं असतं की हे झालं ना की असं झालं की असंच होतं. माझं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःचा अभ्यास करा आणि स्वतःचा अनुभव घ्या, स्वानुभवातनं तुम्ही शिका, तर मजा येतात. ग्रेट. आता थोडंसं मागे जाताना, म्हणजे इतिहासाकडे जाताना, आता भारतातले जे ऋषीमुनी होते आपले, असं म्हणलं जातं की काळाच्या पुढे होते, एक पाऊल पुढे होते. तर त्यानंतर त्यांचा अध्यात्माचा वगैरे सगळा अभ्यास अर्थात होता. त्यानंतर आपली जी पिछेहाट झाली, नाही म्हणायला गेलं तरी, तर त्याची कारणं काय वाटतात? म्हणजे अशी पॉइंटर्स म्हणत नाही मी तुम्हाला, पण एकंदर काय झालं? बेसिकली काय माहितीये का, की एक जीवन पद्धती जी होती ना, ती जीवन पद्धती बदलत गेली. जास्त करून माणूस जसा प्रगती करत गेला, प्रगती जशी होत गेली, त्याची जीवन पद्धती बदलली. त्या जीवन पद्धतीमध्ये स्पर्धा आली ना जी, त्या स्पर्धेमुळे माणसाला एकच कळालं की मी पळणार आहे फक्त आता. ह्या पळापळीमध्ये ना, जे काही सांगितलं गेलं आजपर्यंत आपलं, ज्याला एक सफल आयुष्य म्हणतो आपण, प्रत्येक वेळेला तुम्ही पैसा कमवला म्हणजेच तुम्ही सक्सेसफुल झालात असं नाहीये. मेंटल पीस ज्याच्याकडे आहे तोही श्रीमंतच आहे म्हणेन. त्याला झोप लागते म्हणजे तो श्रीमंत आहे. ऋषीमुनींनी जे काही आखून दिलं होतं त्याचा बरेचदा विपर्यास करून लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी त्याला वेगळ्या पद्धतीने मांडायला सुरुवात केली, ज्याच्यामुळं विश्वास अविश्वास हे निर्माण झाले. हे श्रद्धा आणि अंधश्रद्धा. माझं म्हणणं काय की तुम्ही श्रद्धा, एक साधी गोष्ट, बरेचदा असं म्हटलं जातं की माणूस मी नास्तिक आहे. माझं म्हणणं काय माहिती का, नास्तिक आस्तिकमध्ये ज्यावेळी शिराल ना तुम्ही, त्यावेळेला मग मी माझ्या आई वडिलांवर प्रेम करतो, माझी त्यांच्यावर श्रद्धा आहे, म्हणजे मी आस्तिकच आहे. मी नास्तिक कसा? बरोबर. पण मला जो दुसरा मार्ग सांगितला जातोय देवाच्या चमत्काराचा, तिथं मी नास्तिक आस्तिक आहे. तिथं तो फरक येतो आणि हा फरक प्रत्येकाने ठेवलाच पाहिजे. की कोणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून ते खरं आहे हे मी माझ्या आयुष्यात कधी फॉलो नाही केलं.
मी पडताळणी करतो त्याची. बरोबर. सो झालं कसं की पूर्वीचे जे काही ठोकताळे किंवा ज्याला गुरुकुल होते, तर त्या गुरुकुलांमध्ये ना तुम्ही बघा विचार करून, गुरुकुलमध्ये राहणारी मुलं आहेत जे दररोज मंत्र उच्चारण करतात किंवा देवाचं करतात किंवा बाकी पण ऍक्टिव्हिटी करतात. म्हणजे त्यात गुरुकुलमध्ये फक्त देवधर्म येतो का? नाही. त्यांना शास्त्र आणि शस्त्र दोन्हीचंही शिकवलं जातं. मैदानी खेळ खेळवले जातात. आज किती मैदानी खेळ मुलं खेळतात. पूर्वीच्या काही काय होतं की ह्याच्यामुळे ऑटोमॅटिकली चक्र तुमची ऍक्टिव्हेट होत राहायची. बरोबर. कारण ज्यावेळी अध्यात्मात आपण बसतो बैठकीला, त्याच्या आधी सुद्धा काही योग साधना सांगितलेली आहे की ज्यांनी तुमचे चक्र हील होत असतात. बरोबर. सो हे बंद झालंय. स्पर्धा वाढली आणि त्या गोष्टीचा उपयोग ऍक्च्युअल काय हा लोकांपर्यंत जात नाहीये. त्यामुळे नवीन पिढी जी येते ना, त्या नवीन पिढीला ज्यावेळी तुम्ही उघडून सांगता सगळं, त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं की अरे हे फार फायद्याचं आहे. एक साधी गोष्ट, संगीतामध्ये तंतुवाद्य, चर्मवाद्य, ही वाद्य आहेत सगळी, हे निर्माण काय करतात? व्हायब्रेशनच निर्माण करतात ना. बरोबर. मग तुम्हाला ती व्हायब्रेशन ज्यावेळी तुमच्यावर येऊन धडकतात, फील होतात, त्यावेळी त्या आनंदात तुम्ही उत्साही होता किंवा तुम्हाला आनंद होतो त्या गोष्टीचा. मग हे पण सायन्सच आहे ना. अध्यात्मामध्ये शंख, डमरू किंवा बाकीची वाद्य ही कशा करता आणली आहेत? व्हायब्रेशनच आहेत ती. बरोबर. आणि त्याचा प्रत्येक चक्राशी संबंध आहे. सो माझं म्हणणं काय आहे का, जी जुनी मेथड आहे ना ती फॉलो केली तर डेफिनेटली आपल्याला आनंद मिळतो. आता मी स्वतः दररोज घरी संध्याकाळी माझ्याकडं होम असतो, म्हणजे अग्निहोत्र करतो मी. का करतो मी ते? तर मी जेव्हा करायला लागलो ते आणि एक काही मिनिटं माझं त्यात मी व्यस्त व्हायला लागलो, त्यानंतर मला अजून शांतता मिळायला लागली, एक समाधान मिळायला लागलं आणि अग्नीची ऊर्जा मिळते शेवट त्याच्यातून. सो हे जरी नाही अगदी जमलं तुम्हाला, तरी घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवून तुम्ही 5 मिनिटं कळीना देवापुढे बसला तरी बास आहे. हे लोकांना सांगितलं जात नाही, ह्याला अवघड करून सांगितलं जातं. बरोबर. की मग तुम्ही ही प्रोसेस फॉलो करा, मग त्याच्यातनं तुम्हाला दररोज इतका वेळच बसलं पाहिजे, मग असंच करा, हे रिस्ट्रिक्शन्स नको आहेत त्याच्यात. नको आहेत. माझं म्हणणं आहे की जर तुम्हाला ऋषींसारखं राहणं जमत नाहीये ना, तर त्यातला अगदी त्यांनी जो गाभा काढून सांगितलेला आहे तेवढा जरी फॉलो केलं ते काम होईल. बरोबर. याच्यामध्ये सायंटिफिक आणि रॅशनलिस्टिक अप्रोच दोन्ही आहेत असं म्हणायला हरकत नाही. बेसिकली काय झालं माहिती का, विनाकारण प्रत्येक गोष्टीला आता उचलून धर्माशी जोडलं जाते आणि तिथं मग मुलांच्यात वेगळे काय म्हणू विचारधारा वेगळी तयार होती. सो माझं म्हणणं ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या ठेवल्या पाहिजेत. ह्या वेगवेगळ्या होऊ शकत नाहीत हे पण सांगतो, पण मेडिटेशन माझ्यासाठी करायचंय. बरोबर. माझे विचार चांगले असतील ना तर ऑटोमॅटिकली समाजाचे विचार त्या चांगले होणार आहेत आणि समाज चांगला घडला तर धर्म रक्षण होणारच आहे किंवा धर्म फॉलो केलाच जाईल. त्याला एक जीवन पद्धती आहे धर्म सुद्धा हा. बरं. की मेथड सांगितलेले आहेत, तुम्ही कसं राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे. मी एक साधा म्हणतो, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा कायम डेंजरस असतो. एक्स्ट्रीमिझम कधी म्हणजे अति करू नये. समजा उदाहरणार्थ माझ्याशी बरेचदा असं होतं, मला लोक ज्यावेळी बाहेर भेटतात तर ते डायरेक्ट माझ्याशी अध्यात्मावरच बोलायला सुरुवात करतात. मला नको अध्यात्मावर नाही बोलायचंय आता मला. बरोबर. तू गाणं गातोस तर मला त्यात बोलायला आवडेल ना, तू त्यात बोल माझ्याशी. सो कुठं थांबायचं हे कळणं गरजेचं आहे. आपल्याकडे काय झालं की पूर्वीच्या ऋषीमुनींनी जी मेथड घालून दिली ना, तर त्याच्यात सुद्धा कुठं थांबायचं हे लोकांना कळलंच नाही. 2 पद्धती त्यांनी केल्या होत्या. एक म्हणजे भौतिकात राहणारे, म्हणजे संसारात जी लोक राहतात त्यांच्यासाठी एक पद्धत वेगळी दिलेली आहे त्यांनी, आणि ज्यांनी पूर्णतः सगळ्यातनं बाहेर पडलेत त्या ऋषींसाठी किंवा त्या साधकांसाठी पद्धती टोटल वेगळ्या आहेत. ओके. जीवन पद्धती त्यांच्या वेगळ्या आहेत. अच्छा. आज जर मी तुम्हाला सांगितलं पहाटे 3 वाजता उठा किंवा ब्रह्ममुहूर्तावरती उठा आणि ध्यानाला बसा, तर तुम्ही म्हणणार अरे कुठं सांगता बाबा, मला दिवसभर परत कॉम्प्युटरवर डोकं आपटायचंय. हे जे आहे, सो मी म्हणतो की सोपं करा, ऍप्लिकेशन बस बदललं गेलेलं आहे थोडं. एक्झॅक्टली. पूर्णतः काय म्हणूया की पूर्णतः बाहेर नाही टाकलं गेलं हे सगळं. फॉलो करणारी लोकही आज आहेत तेवढीच, की ज्यांची जीवन पद्धती वर्षानुवर्ष तशी चालली. बट ते पहिल्यापासून झाले संस्कार तर ठीक आहे. बरोबर. अचानक मी तुम्हाला उठवून जर म्हटलं की हे करा तर नाही होत. कारण मला आजकाल मला काय झालंय, प्रश्न पहिला विचारला जातो मी का करायचं, त्याचं उत्तर असेल समोरच्याला द्यायला तर तो डेफिनेटली करणार आहे. आउटपुटचा एक विचार होतो, खूपच होतो. कारण आता कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक गोष्टीला आयुष्यामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितलं जातं की मी माझी 21 मिनिटं इन्व्हेस्ट करतोय, त्यातनं मला काही मिळणार का, बरोबर नक्की मिळणार का, काही आपलं सांगतायत म्हणून मी करायचं ना ऐकायचं. सो तुम्ही मनापासून करा तर होईल, ते मेन आहे. आउटपुटच्या मागे न धावता. ग्रेट. थोडंसं शेवटाकडे जाताना तुम्ही मेडिटेशनचा उल्लेख केला आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने सांगितलं ते, तर मेडिटेशन कुठे करावं, कसं करावं हे प्रश्न इन जनरल पडतात लोकांना. आणि मगाशी तुम्ही उल्लेख केला की एकांताचा मुद्दा येतो त्याच्यामध्ये पुन्हा, तर त्याला काही असं मेथड वगैरे आहे का?
बेसिकली एकांतात का करावं म्हणतो की डिस्ट्रॅक्शन जेवढी कमी असतील तेवढी एकाग्रता व्हायला सोपं जातं. बरोबर. आपण अभ्यास सुद्धा बघा, आता एक हास्यास्पद उदाहरण सांगतो थोडंसं. पोपट जो असतो त्याला पहाटेचं शिकवतात, तर तो छान शिकतो का, तर त्याला शांतता असते. आणि एक तुम्हाला गोष्ट सांगतो, चयापचय जे आहे ना आपलं, तर पचन संस्था साधारण पहाटे 3च्या दरम्यान तुमचं पचन संस्था स्थिर झालेली असते. त्यामुळे ज्या ध्यानाला बसतो ती एकाग्रता जास्त वाढते. हा माझा अनुभव आहे आजपर्यंतचा. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळे असू शकतात, पण ती जी शांतता आहे ना त्याच्यामुळे एकाग्रता वाढते तुमची. पण आता असं असेल की मी शांत ठिकाणी नाहीच राहते, माझी घराची जागा किंवा मी जिथं राहतोय ती जागाच क्राऊडी आहे, तुम्ही काय करायचं, तर त्याला मगाशी जे सांगितलं नादानुसंधान, म्हणजे एखादा आवाज त्यातला पकडा. उदाहरणार्थ, माझ्या घराच्या शेजारी बांधकाम चाललंय आणि घणाने तिथं सळई तोडायचं काम चाललंय, तर तो जो आवाज असतो ठाक ठाक, काही वेळा आपण त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट होऊन ऐकत राहतो तो आवाज. ते पण मेडिटेशनच आहे. म्हणजे एखाद्या आवाजाशी मी जोडला जाऊन डोळे मिटून जर तोच आवाज कॉन्स्टंट ऐकला तर आजूबाजूचं सगळं विसरून जातो मी. हे ऍडजस्ट करून कुठेतरी होऊ शकतं, डेफिनेटली होतं. पण शांत ठिकाणी किंवा शांत वेळेत जर तुम्ही केलं तर कॉन्सन्ट्रेशन फास्ट होतं. हे सगळ्यात त्यात महत्वाचं आहे. ओके. आता मी एक अनुभव असा घेतला, मागं मी काही लोकांचं मेडिटेशन घेत होतो, तर त्याच्यामध्ये बॉब मार्लीचं गाणं लावतो तुम्ही, जे ओम नमः शिवाय गाणं आहे त्याचं. असंख्य लोकांना त्याच्यावरती रिझल्ट चांगले मिळायला लागले, ते शांत व्हायला लागले. ह्याचं कारण काय माहितीये का, जे कॉन्स्टंट त्याच्यामध्ये ओम नमः शिवायचं त्यांनी म्हटलंय त्याच्यावरती एकाग्रता वाढते, बरोबर, मन शांत होते. म्हणजे संगीत पण तेवढाच इम्पॅक्ट करतं. आपल्या लोकांनी संगीत म्हणा किंवा बाकीच्या ऍक्टिव्हिटीना का महत्व दिलं एवढं, याच कारणासाठी. मगाशी तुम्ही त्या तंतुवाद्य आणि यांचा चर्मवाद्य तंतुवाद्य जे आहे उल्लेख केला, ते याच्याशीच जोडलेलं आहे. ग्रेट. आता अगदी शेवटचा प्रश्न की भारताकडे हा सगळा अध्यात्माचा अभ्यास आणि अशा प्रकारे अभ्यास करणारी लोक आहेत आणि वारसा पण आहे, तर भारत जगाला कशा प्रकारे अध्यात्म शिकवू शकेल? बेसिकली भारताने आजपर्यंत तेच काम केलंय. भारतातनंच अध्यात्म बाहेर गेले. बरोबर. ह्याचं रिझन सांगतो की आपल्या संस्कृतीकडे लोक एवढे काय अट्रॅक्ट होतात, कारण त्यांच्या लक्षात असं आलंय ना की ते जे आयुष्य जगतायत आणि आपण जी जीवन पद्धती जगतो, जी पूर्वपार चालत आलेली म्हणतो. आता थोडासा प्रॉब्लेम काय की आपण त्यांच्यासारखी लाईफस्टाईल अडॉप्ट केली आणि ते लोक आपल्यासारखी लाईफस्टाईल अडॉप्ट करायला उलट झालंय. सो माझं असं म्हणणं की मुळातनं सुरुवात होणं गरजेचं आहे. आपल्या इथं त्याचं पर्सेंटेज वाढलं, लोकांना त्याचा खरा अर्थ कळायला लागला, मेडिटेशन काय किंवा मी वाचन करतोय त्याचा अर्थ काय, ह्या सगळ्या गोष्टी जर ओपन करून सांगितल्या तर ऑटोमॅटिकली भारत सगळ्यांना गायडन्स देतोय आणि देत राहील. तिन्ही गोष्टी आहेत. एक साधं उदाहरण बघा, तर राम मंदिर बांधलं गेलं, प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना झाली. बाकीच्या देशांनी ते का केलं फॉलो, ह्याचा विचार केलात का तुम्ही कधी? त्याचं रिझन काय? कुठं ना कुठं तरी त्यांना त्या व्हायब्रेशन्स किंवा तो जो काही उत्सव चाललाय त्यातनं जो आनंद मिळणार आहे तो कळलेला आहे. म्हणून पहिल्यापासून आपला देश हा त्या बाबतीत नेतृत्वच करतो स्पिरिच्युअलिटीमध्ये. आणि आज असंख्य लोक, एक उदाहरण आपण युट्यूबला वगैरे ऐकत असतो का, की जे निमकरोली बाबा आहेत उत्तराखंडमध्ये, स्टीव्ह जॉब वगैरे ही लोक, किंवा फेसबुकचा जो ओनर आहे मार्क झुकरबर्ग, तो तिथं का आला? व्हायब्रेशनच आहेत ना त्या. बरोबर. आणि त्यांची जी एक पद्धती आहे तिथली सगळी, ती पद्धती उपयोगाला येते. पॉझिटिव्हिटी आहे आणि भारताकडे कायमच ती पॉझिटिव्हिटी राहिली आहे. मुंबईवर एवढी संकट आली तरी त्या लोकांचा जगण्याचा एक वेगळाच हे आहे, काय मेथड आहे, पद्धत आहे. ते रडत बसत नाहीत लोक, बरोबर, बिझी राहून सतत पुढे जातात. त्याचं कारण काय माहितीये का, की त्यांना अख्ख्या शेड्यूल मध्ये बाकी गोष्टींचा विचार करायला वेळच नाहीये. लाईफस्टाईल पण एक वीकेंड लागतो त्यांना पण. बरोबर. तो वीकेंड ब्रेक लागतो. तो वीकेंड म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार त्यांच्यासाठी मेडिटेशन आहे ते. वा, इतकं सिम्पल आहे थोडक्यात. हे शांतता ज्यातनं मिळेल, जे आवडीचं मला करता येईल, तर माझ्यासाठी मेडिटेशन आहे. सो भारत पहिल्यापासून ही पद्धती शिकवत आलेला आहे. भारतावर आक्रमण असंख्य झाली ना, तरी सुद्धा जे काम आहे, देवाची पूजा आहे किंवा मेडिटेशन किंवा स्पिरिच्युअलिटी आहे, हे थांबलं नाहीच आहे कुठं. बरोबर, पूर्वापार चालत आले. कारण तुम्ही मेंटली स्ट्रॉंग होत जाता जेवढं तुम्ही मेडिटेशन मध्ये जाता तेवढं. ह्याला परत मी असं म्हणेन की आपणच आता बोलताना थोडंसं जड केलं परत हे, तर थोडंसं त्याला लाईटर मोड मध्ये आणतो, की ज्याच्यामध्ये माझं मानसिक स्वास्थ्य छान राहतं, ते काम मी जर दररोज केलं तर मी मेडिटेशनच करतोय. ओके, बस. आणि ज्या पद्धती आहेत, ह्या पद्धती आपल्याकडे जास्त चांगल्या कॅल्क्युलेट झालेल्या आहेत म्हणून त्या बाहेर यूज होतात.
अच्छा. आता तुम्ही बघा ना, जे समजा हरे कृष्णा हरे रामा जे आहे त्याच्यामध्ये वाद्यवादन, भजन हे आहेच ना. याच गोष्टी आपल्याकडे सुद्धा संध्याकाळी पूर्वीच्या काळी एक 6-7 वाजले की देवळांमध्ये भजन कीर्तन सगळं असायचं, मन रमायचं, लोकांचा आनंद व्हायचा, व्हायब्रेशन क्रिएट होतात त्या. सो आणि काही म्हणूया निसर्गात भारताला देणगी आहे की तिथं काही अशा गोष्टी आहेत की ज्या ऑटोमॅटिकली स्पिरिच्युअलिटीला स्ट्रॉंग करतात, उपयुक्त ठरतात त्या. सगळ्यात महत्वाचं हिमालयच आहे. शांतता, एक तिथलं वातावरण, ह्याच्यामुळे मानसिक प्रसन्नता राहिली की माणूस स्पिरिच्युअलिटीकडे जातोच ऑटोमॅटिक. ओके. एक उदाहरण ऍड करीन मी याच्यामध्ये. गिरनार बद्दल आपण खूप ऐकतो सध्या, गिरनारला लोक जातात. तर मला लोकांनी स्पिरिच्युअल त्यांचा अनुभव शेअर केला आणि ते म्हटले की आम्ही जेव्हा गिरनार चढून गेलो सगळ्यावर, तर त्या धुनीपाशी गेल्यानंतर आम्हाला रडायला आलं खूप. आम्ही खूप रडलो प्रचंड. तर ह्याच्या मागं म्हणजे सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी ह्याचं दोन्हीचं काय कारण आहे असं त्यांनी मला विचारलं. तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही ज्यावेळी ते एवढं चढून वर गेलात त्यावेळेला तुम्ही ज्यांना बघायला गेल्या त्यांचं दर्शन झालं, हे सायकोलॉजिकली तुम्हाला आनंदाची गोष्ट होती. तिथल्या व्हायब्रेशन्स तुम्ही अनुभवल्यात. पण एक दुसरा मार्ग जर विचार केला, म्हणजे परत एक गोष्ट दुसरी, तर मी 10,000 पायऱ्यात चढून वरती येऊ शकलो ह्याचा आनंद त्यात होता. बरोबर, अकम्प्लिश झालं कुठेतरी. ते गोल दोन्ही कम्प्लीट केल्यामुळे तुम्ही आनंदी होता आणि ते आनंदाश्रू असतात. बरं, ही प्रोसेस आहे त्याच्यामागची. म्हणू आता आपण की हे इतकं सिम्पल आहे, पण ते दाखवलं जातं की बाबा फार कॉम्प्लिकेटेड आहे. रादर ज्यांना म्हणजे जे तळ्याच्या काठावर बसलेत ना, ते त्याला कॉम्प्लिकेटेड जास्त करतात. बरोबर, जे त्यात उतरले ते नाही करत. बरोबर आहे. नाही, खरंच मी म्हणेन की खूप इंटरेस्टिंग गप्पा झाल्या आपल्या, की ज्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड वाटतात त्या ॲक्च्युली नाही आहेत आणि ती प्रोसेस समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि मला वाटतं खरंच ह्या गोष्टी इंटरेस्टिंगली खूप उपयुक्त आहेत, कारण की रोजच्या आयुष्यामधल्या आपण प्रसंगाबद्दल पण बोललो की अध्यात्म कसं उपयोगी ठरतं आणि त्याचं महत्त्वसुद्धा. तुमचं खरंच खूप खूप धन्यवाद सर, की तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला समजवलं की बाबा अध्यात्म म्हणजे काय, आणि प्रेक्षकांना सुद्धा याचा खूप फायदा होईल नक्कीच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आमच्या स्वरसाज स्टुडिओज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा पॉडकास्ट कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. पुन्हा एकदा धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.